दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उत्तमदादा कांबळे, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट. डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातील विद्यार्थ्यांच्या सोनिक शील्ड नाविन्यपूर्ण स्टार्टअप कल्पनेला शिवाजी विद्यापीठात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत द्वितीय क्रमांकाने गौरवण्यात आले. या स्टार्टअपसाठी 50,000 रुपयांचे सीड फंडिंग प्राप्त झाले आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे इंटरनॅशनल अकॅडेमिया इंडस्ट्री गव्हर्नमेंट कॉन्क्लेव्ह IAIGC 2.0 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण स्टार्टअप कल्पना मांडल्या. यामध्ये या परिषदेत शार्क टँक कम हॅकेथॉन स्पर्धेअंतर्गत IT आणि उदयोन्मुख गटात डी.वाय. पाटील अभियांत्रिकीच्या AI/ML विभागाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी प्रणव प्रदीप यादव, योगेश वैजनाथ अंकम आणि जैन मस्जिद शेख यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा विज्ञान, अभियांत्रिकी, आरोग्य व शेती क्षेत्रातील नवकल्पना, स्टार्टअप्स आणि ट्रेंड्स यावर आधारित असून विकसित भारत 2047 या संकल्पनेशी निगडीत होते. स्टार्टअप संकल्पनेतील नाविन्य, सृजनशीलता आणि उद्योजकीय दृष्टिकोनामुळे त्यांची निवड करण्यात आली. या सीड फंडिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्टार्टअप कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉक्टर A.K. गुप्ता, प्राचार्य डॉक्टर संतोष कुमार चेडे, रजिस्ट्रार डॉक्टर LV मालदे, विभाग प्रमुख डॉक्टर सिद्धेश्वर पाटील आणि प्राध्यापक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.